मानव समाचार, मानवता के हक में। धंदा मांडला। आज कोणालाही डॉक्टर करायचं असेल तर 5 लाख रुपये द्या, डॉक्टर संपादन करा आणि त्याही पुढे जाऊन दुर्दैव महाराष्ट्राचं असं आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका व्यक्तीने पीएचडी घेऊन काय दिवे लावणार अशा पद्धतीचं वक्तव्य करावं। आज कर्मवीर भाऊ पाटलाला सुद्धा खंत वाटत असेल की माझ्या महाराष्ट्रामध्ये असे अडाणी उपमुख्यमंत्र्यांनी तयार केले। पीएचडीचं महत्व कदाचित अजितदादा पवार करणार नाही, कारण त्यांना 70,000 कोटीचं महत्व कळेल, बेईमानीचं महत्व कळेल, पण मेहनत करून अभ्यास करून एखाद्या विषयावर पीएचडी मिळवणं म्हणजे बाजारातली पीएचडी विकत घेणं सोपं आहे, पण अभ्यास करून पीएचडी मिळवणं दादा तुमच्या पलीकडची बात आहे। आणि म्हणून अशा या महाराष्ट्राला शिक्षण देण्याची जबाबदारी जी आहे, देशाला शिक्षण देण्याची जबाबदारी आहे आणि संविधानाचं रक्षण करत असताना संविधान रक्षणाचा मार्ग दाखवण्याची जी गरज आहे, हा मार्ग दाखवण्याची जबाबदारी आज या देशामध्ये सर्वप्रथम जर कोणी स्वीकारले असेल तर आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या गद्दारांच्या टोळीने सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण खात्याचा पट्ट्याबोळ केलेला आहे, शिक्षणाला वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या बंद करून टाकायच्या आणि या सगळ्या शाळांची प्रॉपर्टी अदानी सारख्या एका उद्योगपतीच्या घशात घालायची, अशा पद्धतीचा कुटील डाव सध्या महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय। आणि इंग्रजीच्या नावावर मराठी शाळा बंद करायच्या, आरटी पूर्णपणे कोलमडून टाकायची, आरटीच्या निकषाला पूर्णपणे तिलांजली व्हायची आणि खेडेगावातल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षित करून शहरी भागातल्या सरकारी इमारती मोठ्या उद्योगपतीला देऊन टाकायचा, हा नतदर्शनपणा सध्या शिक्षण खात्यामध्ये सुरू झालेला असताना त्या शिक्षण खात्याला एक चांगला दर्जा देण्याचं काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आनंददायी शिक्षणाचा परिपाठ ह्या महाराष्ट्रामध्ये लागू केला आणि शिक्षणाकडे आकर्षित करणारी पिढी ही निर्माण केली।